आपण मागे म्हटल्याप्रमाणे आपण समाजातील वेगळ्या आणि ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवलं आहे किंवा स्वतःच्या कर्तृत्वानं उभे आहेत अशा व्यक्तींना आपण समाजासमोर किंवा तुमच्यासमोर आणणार आहोत. त्यातीलच एक व्यक्तिमत्व सानिया शेख आहे, जिने वयाच्या 20व्या वर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवला आहे आणि तो स्पोर्ट्स क्लाइम्बिंग या खेळामध्ये. आपण आज तिच्याशी चर्चा करणार आहोत. तिनं कोणकोणत्या संघर्षातून इथपर्यंत आली आणि तिला भविष्यात पुढे कुठं जायचं आहे किंवा कोणत्या स्पर्धेत यश मिळवायचं आहे, तिने शाळा आणि स्पर्धा या दोन्हीचं संगनमत कशा पद्धतीनं साधलं या गोष्टीशी आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत. सानिया, सर्वप्रथम एक तुला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तर हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुला कसं वाटतं आहे आणि हा पुरस्कार कोणाला समर्पित करशील? मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आहे आणि खरं तर मला वाटलं नव्हतं की मी या खेळामध्ये एवढं लांबपर्यंत येईल, पण आज मला राज्याचा एवढा मोठा पुरस्कार मिळाला, त्यामुळे मला खूपच चांगलं वाटतं आहे. आणि मी हा पुरस्कार माझ्या वॉलवरच्या सरांना, माझ्या वॉलवर जिथे मी लहानपणापासून प्रॅक्टिस करते आहे त्याला समर्पित करते. हा जो खेळ आहे याबद्दल तुला माहिती कुणी दिली आणि तू सराव केव्हापासून करायला लागली, म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून या सरावामध्ये तू आले? 2015पासून मी हा सराव करते आहे आणि तेव्हा असं मला कोणी सांगितलं नव्हतं, पण माझ्या घरामागेच ही वॉल असल्यामुळे मी एका उन्हाळ्याची सुट्टीत काहीतरी खेळ असावं म्हणून लावलेलं आणि त्यानंतर मग फक्त चालू हा खेळ. या तुझी शाळा, म्हणजे तू शाळा शिकत खेळ असं दोन्ही एकत्र करते, तर तुझी आत्ता सध्या कोणतं शिक्षण घेते आणि शाळा आणि खेळाचा समन्वय कसा साधला किंवा हे दोन्ही मॅनेज कसं केलं? आत्ता सध्या मी नगरच्या सारडा कॉलेजमध्ये FY BCom करत आहे आणि आत्ता माझं कॉलेज एक्सटर्नल असल्यामुळे आत्ता तर मला काही अडचण नाही आहे, पण लहानपणी मी मॅनेज करायचे. शाळा सुटल्यावर क्लाइम्बिंग करत होईचं मॅनेज. हा जो खेळ आहे याच्यामुळे तुझा व्यायाम बऱ्यापैकी झाला, तर याचा तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि शालेय जीवनामध्ये काय फायदा झाला किंवा काही शाळेतल्या इतर स्पर्धेमध्ये फायदा झाला का? हो, म्हणजे हा खेळ खूप आधीपासून खेळल्यामुळे माझी बॉडी चांगलीच ॲक्टिव्ह राहिल्यामुळे मी फिट होते आणि शाळेच्या बाकी खेळ म्हणजे कबड्डी किंवा व्हॉलीबॉल, डॉजबॉल हा मी शाळेत प्रत्येक खेळ खेळली आहे, तर मी सगळ्यात म्हणजे चांगल्या प्रकारे खेळली आहे. म्हणजे अव्वल आणि चांगल्या पद्धतीनं तिथं तुला फायदा झाला. या खेळासाठी तुझ्या घरच्यांचा काय सपोर्ट राहिला आणि घरातील लोकांनी तुला काय मदत केली? आता वॉलपासून तुझं घर अगदी 1 मिनिट पण लागत नाही एवढं जवळ आहे, मग घरच्यांनी तुला कोणकोणत्या गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि त्यांची काय मदत तुला मिळाली आहे? घरच्यांनी म्हणजे कधी मला अडवलं नाही, की मला माहिती खूप लोकांचे पॅरेंट्स असतात की अभ्यास कर, खेळ खेळू नको, असं माझ्या पॅरेंट्सनी कधी केलं नाही. ते बोलले खेळ पण खेळ, अभ्यास पण कर, असं बोलले. त्यांनी मला कधी अडवलं नाही आणि बाहेर कॉम्पिटिशन्स असल्या पुण्याच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मला जाऊ दिलं, प्रॅक्टिसला पण जाऊ दिलं, तर मला म्हणजे कधी असं अडवलं नाही. त्यांनी सपोर्ट केला त्यांनी. अजून कोणकोणती मदत झाली घरच्यांकडून, म्हणजे आर्थिक असेल किंवा इतर काही गोष्टींची? सपोर्ट केला आहे त्यांनी चांगलाच मला. बरं, म्हणजे तेच कधी अडवलं नाही. तेच खूप मोठा सपोर्ट झाला माझा. गुड. तुला या खेळामध्ये आर्थिक अडचण कधी आली का आणि आली असेल तर त्यावर कशी मात केली? उदाहरणार्थ तुला काही इथं फी भरायची असेल किंवा बाहेरच्या देशामध्ये तुला जायचं असेल स्पर्धेसाठी किंवा बाहेरच्या राज्यामध्ये, तर त्या गोष्टीवर कसं मात केली किंवा घरच्यांनी तुला सपोर्ट किंवा कसं तिथून पुढे कसं केलात तुम्ही? आर्थिक अडचण तर आलीच आहे बऱ्याचदा, पण माझ्या पप्पांचे मित्र पण होते भरपूर, त्यांनी पण मला एक कॉम्पिटिशनला मदत केली होती. माझे कोच आहेत या वॉलवरचे, त्यांनी पण मला मदत केली होती. एका संस्थेकडनं त्यांनी मला पैसे दिले होते. हो, केली आहे, बरीच मदत केली आहे. आर्थिक अडचणी तर आल्याच. राज्याचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे,
भविष्यात तुला तुझी स्वप्न कोणती आहेत, म्हणजे कोणत्या खेळामध्ये तुला पुढे जायचं, या स्पोर्ट्स क्लाइम्बिंगमध्येच तुला पुढं कुठे जायचं आहे? आता पुढे तर म्हणजे पुढच्या वर्षी एशियन गेम्स आहे जपानमध्ये, तर त्यासाठी मला तयारी करायची आहे. आणि आता सध्या माझं बँगलोरमध्ये ट्रेनिंग पण चालू आहे. त्यासाठी मी म्हणजे करते आहे प्रयत्न. पहिले सिलेक्ट व्हायचं आहे एशियन गेम्समध्ये, त्यानंतर मला चांगलं परफॉर्म करायचं आहे त्याच्यात. कधी आहे एशियन गेम? पुढच्या वर्षी 2026 जपानमध्ये. ओके. आणि त्याच्यासाठी तू कुठं ट्रेनिंग घेते? बँगलोरमध्ये. त्याचा साधारण अंदाजे खर्च किती आहे, महिन्याचा किंवा वार्षिक, किंवा असं काय बजेट आहे का? महिन्याचं म्हणता येईल 30,000. बरं. जिमचा खर्च असतो, परत ट्रेनिंगचा माझ्या जिम म्हणजे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच असतो त्याचा खर्च असतो, PGचा खर्च असतो, तर असतो बरं. आणि डाएट वगैरे असेल, म्हणजे तुम्हाला शरीरही तेवढं सांभाळावं लागतं, म्हणजे वजन वाढू नये किंवा इतर सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी तू काय करत आहे? डाएट सध्या मी एवढा फोकस नाही करत आहे, कारण माझं आत्ता वय फक्त आत्ता नुकतीच मी 20 होईल. तर म्हणजे असं पावडर वगैरे तर मी काही घेत नाही, प्रोटीन पावडर. तर डाएट म्हणजे फक्त मी जंक फूड वगैरे काही खात नाही, नॉर्मल घरीच चिकन, अंडी वगैरे. देशभरातून किंवा आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच मुलांना या खेळामध्ये येऊ वाटतं, तर तुझा अनुभव काय आहे, म्हणजे या खेळात जे काही मुलं येऊ इच्छितात त्यांच्यासाठी काय सल्ला देशील किंवा काय सांगशील? आत्ता मी त्या मुलांना फक्त एवढंच सांगू शकते की माझ्याबद्दल एक ऑब्झर्व केलं आहे की मी जेव्हा क्लाइम्बिंग एन्जॉय करते तेव्हा सगळ्यात जास्ती माझं क्लाइम्बिंग चांगलं होतं. तर मी फक्त एवढंच म्हणेल की एन्जॉय करत करत तुम्ही क्लाइम्बिंग करा, अभ्यास करा, सगळं म्हणजे जास्त सिरियस नका घेऊ कुठल्या गोष्टीला, तर मग ते खूप टेन्शन येतं. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये ते जी गोष्ट करता म्हणजे तर ते आनंदाने करा. हो बरोबर. तर ते जास्ती आपण इम्प्रूव्ह होऊ. तुला ऑलिम्पिकपर्यंत जायचं आहे असं म्हणतात, तर त्याची कशी तयारी आहे, किंवा ऑलिम्पिकबद्दल तुला कितपत माहिती आहे, काय त्याबद्दल सांगशील? ऑलिम्पिकचं तर आता म्हणजे 4 वर्ष अजून ऑलिम्पिकला, तर अजून माझा मेन फोकस म्हणजे रिसेंट फोकस तर ऑलिम्पिक नाही आहे. पण हो, प्रत्येक ॲथलीटचं स्वप्न असतं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं, आणि माझं पण आहे. तर एशियन गेम्स झाल्यावर नक्कीच मी ऑलिम्पिकसाठीची तयारी करेन. गुड. आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुला घरच्यांची साथ मिळाली, आई वडील, आजी आजोबा, किंवा इथलं क्लाइम्बिंगमधले जे काही तुला शिकवणारे शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, तर त्यांच्याबद्दल म्हणजे अमोल सरांबद्दल तुला काय वाटतं ते सांग. तुझ्या वडिलांबद्दल काय वाटतं ते एक साधारण 4 शब्दामध्ये त्यांच्याबद्दल भावना तू काय व्यक्त करू शकतील, म्हणजे उदाहरणार्थ तुझे वडील धरले, म्हणजे वडील तुझ्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, चांगल्या पद्धतीने तू खेळावी, पुढे जावे, तर त्यांच्याबद्दल तू कशा भावना व्यक्त करशील? सगळ्यात पहिले तर पप्पा माझे, म्हणजे मी आता एक मुस्लिम आहे, तर मी बघितले खूप मुलींना मुस्लिमच्या की त्यांना घराबाहेर सोडत नाही, आणि हा खेळ तर खूप लांबची गोष्ट आहे. तर म्हणजे त्यांनी मला एवढं हे केलं, तर माझ्या पप्पांसाठी म्हणजे खूप महान आहेत माझे पप्पा असं म्हणू शकते. आणि आईने पण कधी मला अडवलं नाही. आणि कोचेस म्हणले तर बरेच कोचेस आहेत, अमोल सर आहेत, परत मांतू सर आहेत, इरफान सर आहेत, ते सगळ्यांनी मला लहानपणापासून शिकवलं आहे. हां, तर सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला मला लहानपणापासून. तुझं ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आमच्याकडून खूप खूप सदिच्छा. तर मित्रांनो, वयाच्या 10व्या वर्षापासून 10व्या वर्षापासून तिनं प्रॅक्टिस करते. तिला मागच्या आठवड्यातच राज्याचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे, आणि तिनं जो संघर्ष केला आहे तो तुमच्यापर्यंत आपण मांडला. तिला ऑलिम्पिकपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्या सदिच्छा असणार आहेत. तर ही होती तिची कहाणी. सानिया ही माझी लहान कन्या असून तिला ह्या क्रीडा प्रकारात वयाच्या 10व्या वर्षापासूनच आवड होती. सानियासाठी या पूर्ण स्पर्धेसाठी लागणारा आर्थिक खर्च, शिवाय तिला 9 देशात ती जाऊन आली. मला आर्थिक पाठबळ माझ्या मित्रांनी, तिच्या कोचेसनी आणि काही संस्थांनी मिळून देखील आर्थिक पाठबळ दिलेलं आहे. सानियाने आता येणाऱ्या 2026च्या एशियन गेममध्ये
खेळून पदक मिळवावं. त्याशिवाय माझे जे स्वप्न आहे आणि सानियाचं देखील आहे, तिने ऑलिम्पिकमध्ये खेळून भारतासाठी पदक मिळवावं. तर सानिया हे वॉलवरती कंटिन्यू हे लागले, त्यानंतर खूप चांगले जर क्लाइम्बिंगमध्ये परिवर्तन घडायला लागलं हळूहळू. शिवछत्रपती हा राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंच म्हणजे सर्वात मोठा जो पुरस्कार मानला जातो तो तिला या एवढ्या कमी वयामध्ये मिळालेला आहे. त्या गोष्टीचा मला अभिमान आहे.